एखादी मुलगी जाड असेल तर तू किती जाड आहेस, बारीक असली तर बाई काहीतरी खात जा. तुझे घरचे तुझ्याकडे लक्ष देत नाहीत का? म्हणजे जाड असेल तर जाड का आणि बारीक असेल तर बारीक का? आणि हे फक्त तुमच्या आणि माझ्याबद्दल नाही तर मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींबद्दल सुद्धा होतं. कारण सेलिब्रिटी म्हटल्यानंतर परफेक्ट फिगर हवी. आणि जर ही परफेक्ट फिगर नसेल तर मग काय, तर तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. नमस्कार, मी आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात वाय मराठी. आपले सेन्सरच्या काकू आपल्याला न मागताच भरपूर सजेशन्स देतात. तू काही खातीच जाग, तुझी फिगर छान होईल. आपले घरचे, आपला नवरा याला आपलं लठ्ठ किंवा बारीक होण्याचा इतका प्रॉब्लेम नसतो जितका सोसायटीला होत असतो. सर्वसामान्य मुली असो किंवा अभिनेत्री, आज प्रत्येक मुलीला तिच्या वजनावरून हिणवलं जात आहे. मुलगी म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती चवळीच्या शेंगाप्रमाणे सडपातळ बारीक देहाची. एखादी मुलगी लठ्ठ असेल तर तिला सुंदर समजलं जात नाही. विद्या बालनपासून छोट्या पडद्यावरील कित्येक अभिनेत्री या बॉडी शेमिंगला बळी पडत आल्यात. मात्र सध्याच्या काळात अशा काही अभिनेत्री आहेत ज्या पुढे येत या मुद्द्यावर बोलत आहेत, ज्या सुंदरतेचं माप बदलवत आहेत. आपल्या भारी भक्कम शरीराने सुद्धा चाहत्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करत आहेत. काही दिवसांअगोदर वजनदार नावाचा प्रिया बापट आणि सई ताम्हणकरचा एक मूवी आला होता, ज्याने लोकांचे डोळे उघडले असं वाटलं. पण नाही. केतकीनं काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टा हँडलवरून जिम ट्रेनर सोबत एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओवर अनेक फॉलोअर्सनी तिला तू बारीक असल्यानं जिम न लावण्याचा सल्ला दिला. यानंतर केतकीनं एक व्यावसायिक शूट केला. त्याचे काही फोटोज हँडलवरून शेअर केले. अर्थातच युवा फोटोजना बोल्ड आणि सुंदरतेची किनार होती. पण ट्रोलर्स शांत राहिले नाही. त्यांनी केतकीला नको त्या भाषेत सुनावणी सुरू केली. किती बारीक आहेस ग, अजून लहान मुलींचेच कपडे घालतेस का? अरे काही खात जा. थंडी मानवलेली दिसतीये. मागच्या वेळेस भेटलो होतो तेव्हा जरा बारीक होतीस, आता पोट सुटलंय का जरा? अहो, तुम्हाला सांगायचं झालं तर यात फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा आहेत. प्रियंका नावाच्या आयडी वरून एका मुलीने तुला काहीच गरज नाहीये जिम लावायची असं म्हटलंय. तर सोनाली नावाच्या एक मुलीचं म्हणणं आहे की बाळ आधी काहीतरी खायला शिक. सारेगामा लिटिल चॅम्प्स मधून घराघरात पोहोचलेली गायिका केतकी माटेगावकर आता उत्कृष्ट अभिनेत्री झाली आहे. तानी, शाळा, काकस्पर्श, टाइमपास, अंकुश यासारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मराठी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरनं नुकतीच सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली. प्रिय टोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे. मी तुमच्या भाषेत स्किनी, हाडांचा सापळा, बारीक आहे. हो आहे. आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा बारीक आहे, तशी मी सुद्धा बारीक आहे. तरीही अजिबात न थकता 17 ते 18 तास शूट करताना हेच माझं शरीर मला उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो, असेल. पण म्हणून मी रोगी आहे का? तर अजिबात नाही. व्यायाम किंवा जिम हे फक्त वजन कमी करायला असतात असं विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीनं म्हणणं ठीक, पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शारीरिक भागांवर खुलेपणे कमेंट करणं, याला तुम्ही स्वातंत्र्य आणि शाब्दिक स्वातंत्र्य असं नाव देता. आम्ही कलाकार सुद्धा माणसंच आहोत. आम्हालाही दुखापती होतात. आम्हालाही घरात आई, बहीण असते आणि त्याचा तुम्ही विचार करावा. आणि काही लोक असे असतील ज्यांना खरंच वैद्यकीय समस्या असतील, त्यामुळं त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल. कल्पना करा, तुम्ही त्यांना कोणत्या तरी भयंकर मानसिक अवस्थेत टाकत आहात. थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा. माझ्या सर्व प्रिय आणि सर्वात मौल्यवान चाहत्यांना तुम्हाला सतत प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि निष्ठेसाठी खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. दुर्लक्ष करत चला अशा कमेंट्सकडे. तुम्ही उत्तम काम करत आहात. स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांना म्हणू द्या, त्यांचे संस्कार दाखवत असतात ते. आपली ओळख ही आपल्या कामातून होत असते. तुम्ही अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रामध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतरांना ते करणं जमत नाही. त्यांना नाव ठेवायचं एवढंच काय ते जमतं. तुम्ही दुर्लक्ष करा. अशा सुद्धा प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी केल्या. हा मुद्दा काही आजचा नाही. हिंदी सिनेमातले अभिनेता आणि अभिनेत्रा सुद्धा आहेत. निर्मिती सावंतला एकदा विचारण्यात आलं,
तुम्हाला नाही वाटत का वजन जरा कमी करावं? त्यावर त्या म्हणाल्या, मी जशी आहे अगदी तशीच प्रेक्षकांना पसंत आहे. अमृता खानविलकर, दीपिका पदुकोण यांना ब्रेस्ट साईज वाढवण्याचा सल्ला अनेकांनी दिला. सोनाली कुलकर्णी बुट्टी आहे, वनिता खरात ही काळी ढोली बुट्टी आहे आणि बंटी सुद्धा बरेच जण तिला म्हणतात. त्यावर तिचं म्हणणं आहे की मी जाड आहे हे स्वीकारणं खरंच इतकं अवघड वाटतं का? अभिनेत्री कशी असावी? तर नाजूक, उंच सडपातळ बांधाची, त्यात अगदी अचूक बसणारी, आणि तशी नसेल तर मग ती हिरोईन नसते, चित्रपटाची किंवा मालिकेची नायिका नसते. वजन मापात न बसणारी मुलगी मग नायिकेची मैत्रीण असते, महागड्या घरातली मोलकरीण होते किंवा स्वतःच्याच वजनावर विनोद करणाऱ्या एका रियालिटी शोची होस्ट बनते. पण मग ती नायिका नक्कीच नसते. नायिकेची प्रतिमा ही डोक्यात इतकी घट्ट बसलेली आहे की कोणत्याही कारणानं त्याची बिघडलेली फिगर पचनीस पडत नाही. बाळांपणानंतर बाईचं वजन वाढणं स्वाभाविक असतं, पण मिस वर्ल्ड ऐश्वर्या रॉय जाड कशी काय होऊ शकते? तिला तिच्या वजनला कंट्रोल करायला नको का? वयाच्या काही टप्प्यांवर स्त्रियांच्या शरीरात विशेष बदल होतात, पण मॉडेल, अभिनेत्री असणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या आयुष्यात हे टप्पे येतच नाही असं लोक गृहीत धरतात. अभिनेत्री विद्या बालन यांनी एका मुलाखतीत वजनावरून सतत मारल्या जाणाऱ्या टोमण्यांबद्दल दिसणं हे सामाजिक प्रेशर सेलिब्रिटींना इतकं सतावत असतं आणि मग त्यात बाकी मुलींचं तर कायच बोलायचं. पण त्यामुळं बॉडी शेमिंगचं वास्तव्य बदलेल का? समाजाची आणि बऱ्याचदा सौंदर्य हाच कलागुण मांडणाऱ्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील शारीरिक निकषावर टाईपकास्ट करण्याची मानसिकता बदलेल का? असं त्या म्हणाल्या होत्या. स्त्रियांची विशिष्ट इमेजची कल्पना ही बहुधा गेल्या काही काळात अगदी विकसित होऊन गेलेली आहे. पूर्वी नट्या नव्हत्या की त्या झिरो साईजच होत्या. त्यामुळे एकूणच दिसण्यापलीकडे जात एखाद्या व्यक्तीला समजून घेणं, त्यांचे आचार, विचार, भावना हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या देशामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं जातं. म्हणजेच काय, तर तुम्ही मनसोक्त हवे तिथे राहू शकता, जसं पाहिजे तसं बोलू शकता आणि जसं हवं तसं वागू शकता. मग अशातच आपण की तू किती जाड झालायस, तू किती बारीक दिसतोय असं म्हणत असतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाला जेव्हा लोकशाहीने समान हक्क दिलाय तेव्हा आपण आपल्या हक्कानुसार वागायला हवं आणि त्याचबरोबर ज्यांना जसं एन्जॉय करायचंय तसं करू द्यात. तुम्हाला सुद्धा कोणी असे सल्ले देतं का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर वाय मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.